हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. कैवल्यपाद सूत्र क्रमांक 1. जन्म औषधी मंत्र तपः समाधीजा सिद्धय. जन्म, औषध, मंत्र, तप आणि समाधी यापासून सिद्धी प्रकट होतात. विभूतीपादामध्ये साधकाला ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या कशामधून प्रकट होतात ते या कैवल्य पादाच्या प्रथम सूत्रात योगाधिराज पातंजली सांगत आहेत. जन्म, औषध, मंत्र, तप आणि समाधी यामधून या सिद्धी साधकाला प्राप्त होतात. यामधून योग्याला समाधीज अवस्था प्राप्त होते. समाधीज अवस्थेमुळे जी सिद्धी प्राप्त होते ती सर्वोच्च सिद्धी होय. कारण या सिद्धीमुळेच योग्याचा कैवल्यात प्रवेश होतो. सर्वसामान्यांजवळ जी गोष्ट दिसून येत नाही ती जर एखाद्याजवळ आढळून आली तर त्या गोष्टीला सिद्धी असं म्हणतात. जन्म, जन्मामुळे एखादी सिद्धी प्राप्त झालेली असते, ही जन्मसिद्धी होय. पक्षी योनीत जन्म झाल्यामुळे उडण्याची सिद्धी आपोआप प्राप्त होते. जलचर प्राण्यांच्या योनीत जन्म होताच पोहण्याची सिद्धी जन्मताच अंगी बांधलेली असते. एखादा छोटा गंधर्व वयाच्या 7व्या वर्षीच मधुर गोड गातो, नाटकातून कामे करतो. 6-7 वर्षाचा मुलगा अवघड गणिते सोडवतो. 6 वर्षाची बालिका उत्तम प्रकारे बुद्धिबळ खेळते. जन्मतःच नैसर्गिक देणगीतून या सिद्धी मिळालेल्या असतात. सिद्धी प्राप्तीसाठी सद्यजन्मी कष्ट पडत नाहीत. फळ मात्र भरपूर आणि लवकर मिळू लागतं. औषध, औषधांमुळे सिद्धी प्राप्त होतात. आयुर्वेदात अशी अनेक औषधे सांगितलेली आहेत. या औषध सिद्धींमुळे रोग आजार बरे होतात. दाह, पीडा यांच्या वेदना कमी होतात. आयुर्मान वाढते, सुसह्य होते. खेळाडूंना काही उत्तेजक औषधे घ्यायला बंदी आहे, कारण ते त्यांचे नैसर्गिक कसब नसून औषधांमुळे सिद्धी जास्त ताकद येऊन मिळालेले यश असते. ते त्यांचे नैसर्गिक कसब नसून औषधांमुळे, सिद्धींमुळे जास्त ताकद येऊन मिळालेले यश असते. ते गौणच मानले जाते. जन्मसिद्धींपेक्षा येथे औषध निर्मिती, ती घेणे इत्यादी कष्ट पडतात. मंत्र, एक विशिष्ट अक्षरांचा समुच्चय विशिष्ट प्रकारे, विशिष्ट वेळा, एका तालात, ठेक्यात, लयीत, सुरात त्याचा अर्थ समजून श्रद्धेने, भावनेने विशिष्ट काळ किंवा सातत्याने घेत राहणे म्हणजे मंत्र. अशा मंत्रांमुळे सिद्धी प्राप्त होतात. मला प्रसाद मिळालेल्यात ओम तत्सत्वमसी या महामंत्राच्या पुरस्चरणामुळे मला फार चांगले अनुभव आले आहेत. तसेच माझ्याकडे योगसाधना केलेल्या साधकांनाही या महामंत्राचे अनुभव आलेले आहेत. गायत्री मंत्रासारख्या महामंत्राचे अनेकांना अनुभव येत असतात. जन्मसिद्धी, औषधसिद्धी यापेक्षा मंत्रसिद्धीमध्ये कष्ट खूपच आहेत. तप, यश मिळेपर्यंत, ध्येयप्राप्ती होईपर्यंत सातत्याने एखादी गोष्ट करत राहणे म्हणजे तप होय. सूत्र क्रमांक साधनपाद मधील सूत्र क्रमांक 1 मध्ये क्रियायोग सांगितलेला आहे. क्रियायोगात तप आवश्यक आहे. तसेच सूत्र क्रमांक साधनपादमधील सूत्र क्रमांक 32 मध्ये अष्टांगयोग अंगामध्ये नियम म्हणून तप सांगितलं आहे. तेथील विवरण पहावे. तपामुळे ऊर्जा निर्माण होते. येथे ऊर्जा म्हणजे उष्णता एवढाच संकुचित अर्थ घेऊ नये. ही दिव्य ऊर्जा सर्वार्थाने साधकाचा उद्धार करणारी असते. ती साधकात दिव्य ताकद निर्माण करते. यामुळे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अशी सर्वच प्रकारे साधकाची प्रगती होते.
तपोसिद्धीमध्ये साधकाला खूपच कष्ट घ्यावे लागतात. तसेच तप स्वतःचे स्वतः करावे लागते. जन्म आपोआप होतो. औषध इतर कोणीतरी निर्माण करतो. मंत्रोपचार दुसऱ्याकडून करवून घेता येतो. अर्थातच स्वतः मंत्रजप करणे हे केव्हाही जास्त श्रेयस्कर असते. तपोसिद्धी मात्र स्वकष्टानेच साध्य होतात. जन्म, औषध, मंत्र, तप यामुळे साध्य सिद्धी गौण समजल्या जातात, कारण त्या भौतिक वैयक्तिक हिताकरता असतात. अर्थात या अशा सिद्धींच्या अपेक्षेने साधक अध्यात्माकडे वळतो. हा फार मोठा फायदा आहे. समाधी. अष्टांगांमध्ये समाधी हे शेवटचे अंग सांगितलेले आहे. सूत्र क्रमांक विभूतिपादमधील सूत्र क्रमांक 3 मध्ये पाहावे. तपोसिद्धीप्रमाणेच समाधी सिद्धी योग्याला स्वकष्टांनीच प्राप्त कराव्या लागतात. परंतु यामध्ये मूलभूत फरक आहे. समाधी सिद्धी योग्याला आपोआप प्राप्त होतात. सिद्धी योग्याच्या मागे धावतात. त्या मिळवाव्या लागत नाहीत. ते मिळाल्या तरी त्यांची योग्याने आपणहून विशेष दखल घेतलेली नसते. त्याची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. आपल्याला काही सिद्धी मिळाल्या असून त्यामुळे काही आगळेवेगळे घडले आहे याचे त्याला भानही नसते. अशा सिद्धी आध्यात्मिक असतात. योग्याचा त्यात वैयक्तिक स्वार्थ नसतो. त्या समाजोपयोगी असतात. योगी अशा सिद्धी प्राप्त झाल्यामुळे भौतिक सांसारिक गोष्टींमधून दूर झालेला असतो. तो मुद्दाम करत नाही. ते आपोआप घडते. साधक परमेश्वर सन्मुख झालेला असतो. मुक्तीच्या मार्गाला लागलेला असतो. त्याला सर्वत्र परमेश्वर दिसत असतो. परमेश्वराशिवाय अन्य विषय त्याच्यापाशी नसतात. श्री समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज ही त्याची अलीकडची उदाहरणे आहेत. जन्म, औषध, मंत्र, तप आणि समाधी यामुळे साधकाला ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या साधकाचा योगमार्गाचा अभ्यास आणि प्रगती व्यवस्थित योग्य मार्गे चालला आहे हे कळण्यापुरत्याच असतात. नाहीतर अशा सिद्धी प्राप्त करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट असते असा चुकीचा समज होतो. या सिद्धींचा विनियोग योग्याने स्वार्थासाठी करायचा नाही. या दृष्टीने विभूतिपादमधील सूत्र क्रमांक 6, 50 आणि 51 यांचे विवरण पाहावे. अशा सिद्धींचा साधकाने दुरुपयोग केल्यास त्याची साधना पूर्ण लय पावते. सिद्धींचे अवास्तव स्तोम कौतुक माजवू नये. त्याचा उपयोग सायुज्यमुक्त योग्याने अत्यावश्यक असल्यास समाजाच्या हितार्थ करावा. वृथा अभिमान बाळगू नये. वैरागी वृत्तीने कार्य करावे. तसे न केल्यास त्या सिद्धी इच्छित मोक्ष मुक्ती मार्गासाठी उपयोगी न पडता भौतिक भोग मात्र वाढवून ठेवतात. आत्तापर्यंत केलेली साधना, मिळालेल्या सिद्धी नष्ट होतात. साधकाला पुन्हा पहिल्यापासून योग साधना सुरू करावी लागते. त्यातच अशा सिद्धींच्या दुरुपयोगामुळे त्यातून निर्माण झालेल्या अभिमानापोटी भोगात भर पडली तर ते भोग उपभोगूनच संपवावे लागतात. तरच त्यानंतर केलेल्या पुढील योग साधनेचा उपयोग होतो. येथे योगाधिराज पातंजलींनी समाधी असा शब्द न वापरता समाधीज असा शब्द वापरलेला आहे. मला त्याचा निराळा अर्थ जो वाटतो त्याप्रमाणे येथे त्याचे विवरण करत आहे. समाधी सिद्धी प्राप्त झाली की योगी केवळ उपकारापुरता उरतो. परंतु त्याला त्याच जन्मी मुक्ती मिळत नाही. क्वचित असे मुक्ती मिळाल्याचे उदाहरण असू शकेल. परंतु बहुतांशी योग्यांचा जन्म सूत्र क्रमांक समाधीपादमधील 19 प्रमाणे विदेह प्रकृती लयानाम असा होतो. ते जन्मतात समाधीज असतात. समाधी अवस्थेतच त्यांचा जन्म होतो. यांना सिद्ध पुरुष असं म्हटलं जातं.
अशा योग्यांना हा संसार कसपटा समान असतो. ते त्यात रमत नाहीत. कारण येथे जन्म झाला तरी त्यांची स्वाभाविक ओढ परमात्म्याकडेच असते. ते प्रभू कार्यातच निमग्न असतात. समाजकार्य करणे, प्रभू कार्य करणे हे सुद्धा एक प्रकारचे भोग आहेत. ते उपभोगूनच संपवावे लागतात. असे कार्य करत करत या समाधीज योग्यांना कैवल्य प्राप्त होते. ज्ञानेश्वर माऊली भगवान श्री रामकृष्ण परमहंस हे समाधीज योगी होते. हरिओम.